नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला दीपक नावाच्या एस-टी कंडक्टरचा एक खराखुरा अनुभव सांगणार आहे. आणि तो अनुभव मी आता त्यांच्याच शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार. माझं नाव दीपक. व्यवसायानं मी एस-टी महामंडळामध्ये कंडक्टरचं काम करतो. मूळतः माझं गाव कोकणातलं राजापूरजवळच्या एका खेडेगावामध्ये मी राहायला होतो. आता ज्यावेळी माझ्यासोबत हा भयानक प्रसंग घडलेला होता, त्यावेळी मी कोल्हापूर राजापूर या एस-टीवरच कंडक्टर म्हणून काम करत होतो. दिवसातून माझ्या 2 ट्रिपा व्हायच्या आणि त्या दिवशीची ती माझी दुसरी ट्रिप होती. संध्याकाळी 6 वाजता एस-टी कोल्हापुरातून निघायची. ती रात्री मुक्कामासाठी राजापूरमध्ये जायची. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते. कोल्हापुरात आणि कोकणात पण सारखा रिमझिम पाऊस चालूच असायचा. 5:45 वाजताच हरिकाका म्हणजे आमच्या एस-टीवरचे ड्रायव्हर त्यांनी गाडी एस-टी स्टँडवर नेऊन उभी केली आणि पुन्हा मी हरिकाकासोबत चहा पिण्यासाठी कोल्हापूरच्या एस-टी स्टँडवरच्या कॅन्टीनमध्ये गेलो. चहा पिल्यानंतर आम्ही आमच्या गाडीमध्ये गेलो. घड्याळात जसे 6 वाजले तसं मी पटापट शिट्टी मारायला लागलो. आम्ही पुन्हा आमची गाडी एस-टी स्टँडमधून बाहेर काढली आणि आम्ही एस-टी स्टँडमधून ज्यावेळी बाहेर पडत होतो त्यावेळी पण पावसाची रिमझिम चालूच होती. दिवसभर सारखा पाऊसच चालू असल्यामुळं वातावरणामध्ये चांगलाच गारवा दाटून आलेला होता. मगाशी कॅन्टीनमध्ये बसल्यानंतर मला तो गारवा एवढा जाणवला नव्हता. पण जशी आमची एस-टी रस्त्याला लागली तसं मात्र मला बोचरी थंडी वाजायला लागली. तसं मी माझ्या पिशवीमधलं जॅकेट बाहेर काढलं आणि ते माझ्या अंगावर चढवलं. आम्हाला कोल्हापुरातून बाहेर पडायलाच संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते. पण जशी एकदा गाडी कोल्हापुरातल्या गर्दीतून बाहेर पडली तसं मात्र गाडीनं चांगलाच वेग पकडला आणि गाडीच्या वेगाबरोबर पावसाचा पण वेग आता चांगलाच वाढलेला होता. मगाचपासून रिमझिमपणे बरसणाऱ्या सरी आता चांगल्याच जोराने बरसायला लागलेल्या होत्या. एव्हाना मी आता तिकीट काढण्यासाठी एस-टीमध्ये फिरायला लागलेलो होतो. एस-टीमध्ये मोजून 4च माणसं होती. ती पण बरीचशी वयस्कर होती आणि त्यातली 2 माणसं तर माझ्या चांगली ओळखीची होती, कारण ती नेहमीच या एस-टीने ये जा करायची. राजापूरच्या आसपासच्या खेडेगावातलीच ती सगळी माणसं होती. सगळ्यांची तिकीटं वगैरे काढल्यानंतर मी पुन्हा माझ्या सीटवर जाऊन बसलो. तोपर्यंत दिवस चांगलाच मावळलेला होता आणि त्यातच आभाळ असल्यामुळं लवकरच अंधारून आलेलं होतं. एकतर एवढा मोठ्याने ढासळणारा पाऊस आणि त्यात अंधारी रात्र असल्यामुळं हरिकाकांनी गाडीचा वेग थोडासा कमी केला. मी आता बराच वेळ माझ्या सीटवर बसून होतो, पण मला थोडंसं बोर व्हायला लागल्यानंतर मी उठून एस-टीच्या केबिनमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो आणि तिथून पुढं जवळजवळ 1-2 तासाचा प्रवास केल्यानंतर आमची गाडी गगनबावड्याला पोचली. पण तिथे एक पण प्रवासी नव्हता आणि गाडीमधलं पण तिथं कुणी उतरणारं नव्हतं. त्यामुळं आम्ही फारसा वेळ तिथं थांबलो नाही. मी पटकन डबल वेल मारली आणि आमची एस-टी गगनबावडा स्टँडमधून बाहेर पडली. पण आता मला माहिती होतं की गगनबावडा स्टँडमधून बाहेर पडलं की आता भुईबावडा घाट लागणार. त्यामुळे मी आणि हरिकाका आम्ही दोघे पण सावधच होतो आणि त्यात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं जपूनच गाडी चालवावी लागायची. गाडी आता गगनबावड्यातून बाहेर पडली आणि जसं जसं आम्ही घाटाच्या दिशेने सरकत होतो तसं आता गाडीच्या आजूबाजूला धुकं पण जमा व्हायला लागलेलं होतं. पावसाचा वेग पण आता क्षणाक्षणाला वाढायला लागलेला होता आणि जोपर्यंत आम्ही घाटामध्ये पोचतोय तोपर्यंत मुसळधार पाऊस चालू झालेला होता आणि बघता बघता घाट सुरू झाला. आमची गाडी घाटाच्या उतारावरून खाली उतरायला लागली. हरिकाका डोळ्यामध्ये तेल घालून गाडी चालवत होते. हरिकाकांची ड्रायव्हिंग पण एकदम जबरदस्त होती. ते त्या घाटातून अशी काही गाडी वळवायची की माझ्या अंगावर काटाच येऊन जायचं आणि मला ते थ्रिलिंग पण वाटायचं. त्यामुळं मी आता त्या प्रवासाचा आनंद पण घ्यायला लागलेलो होतो. पण आता घाट चालू होऊन एक 15 मिनिटं झाली तसं आम्हाला पुढच्या वळणावर बऱ्याचशा गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. तसं आम्ही त्या गाड्यांच्या मागं आमची गाडी पण उभी केली. आम्हाला नेमकं कळतच नव्हतं की एवढ्या सगळ्या गाड्या घाटामध्ये का थांबल्या असतील. तसा आम्हाला अंदाज आला की नक्कीच पुढं काहीतरी झालेलं असेल. बाहेरचा पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला होता, तरी पण डोंगरावरून वाहत येणारं पाणी रस्त्यावरून खाली दरीकडे वाहत जात होतं. मी हरिकाकांकडे बघून विचारलं, हरिकाका काय झालं असेल? तसे हरिकाका म्हणाले, दीपक चल जाऊन बघून येऊ. तसं मी पटकन एस-टीतून खाली उतरलो. हरिकाका पण एस-टीतून खाली उतरले. मी एस-टीतून खाली उतरताना एस-टीतल्या त्या 4 प्रवाशांना सांगितलं होतं की आम्ही पुढं काय झाले ते बघून येतो, तुम्ही कुणीसुद्धा खाली उतरू नका.
असं सांगून मी आणि हरिकाका आम्ही दोघेजण एस टीतून खाली उतरलो आणि एस टीच्या पुढे थांबलेल्या गाड्यांच्या बाजूने वाट काढत काढत पुढे जायला लागलो. आमच्या एस टीच्या पुढे जवळजवळ 8-10 गाड्या असतील. त्या गाड्या पार करून पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं की पुढे रस्त्यावर दरड कोसळलेली होती. त्यामुळं अर्धा रस्ता बंद होता आणि पुढच्या गाड्यातली बरीचशी लोक रस्त्यावर पडलेला भरावा बाजूला करायचा प्रयत्न करत होती. जवळजवळ अर्धा रस्ता मोकळा झालेलाच होता. अजून थोडासा भरावा बाजूला काढला की हळूहळू गाड्या बाहेर निघायला सुरुवात होणार होती आणि या गोष्टीला जवळजवळ अजून 15-20 मिनटं तरी लागणार होती. आम्ही आता पुढच्या गोष्टीचा आढावा घेऊन पुन्हा आमच्या एस टीमध्ये येऊन बसलो. तशी एस टीतली माणसं आम्हाला काय झाले ते विचारायला लागली. आम्ही त्यांना घडलेली सगळी परिस्थिती सांगितली आणि 15-20 मिनटातच रस्ता खाली होईल असं पण सांगितलं. तसं त्यांनी पण सुटकेचा निश्वास सोडला. आता 15-20 मिनटं आम्हाला गाडीतच बसावं लागणार होतं. थंडी पण चांगलीच वाढलेली असल्यामुळं आम्ही एस टीच्या काचा बंद करून आता एस टीमध्येच बसलेलो होतो. बाहेरच्या पावसामुळं काचेवर सारखं धुकं जमा होत होतं. त्यामुळं बाहेरचं पण आता स्पष्ट दिसेनासं झालेलं होतं आणि तिथे थांबून एक 5 मिनटंच झाली असतील तेवढ्यात मला एस टीचा दरवाजा कोणीतरी वाजवल्यासारखा आवाज आला. तसा मी पटकन हरिकाकाच्या बाजूला असणाऱ्या सीटवरून उठलो आणि एस टीच्या मुख्य दरवाजाजवळ गेलो आणि मी दरवाजा उघडून बघितलं तर त्यावेळी मला दिसलं की एस टीच्या दरवाजाजवळ एक बाई उभी होती. सुरुवातीला तिचा अवतार बघून मला धक्काच बसला. तिचा अवतार खूपच विचित्र होता. अंगावर फाटके कपडे होते. एका खांद्याला झोळी अडकवलेली होती. गळ्यामध्ये हातामध्ये भरपूर चांदीचे दागिने घातलेले होते. तिचा एक डोळा निकामी दिसत होता. त्यामुळे ती खूपच भयानक वाटत होती. आता जसा मी एस टीचा दरवाजा उघडला तशी ती बाई मला म्हणाली, कंडक्टर, मला वैभववाडीला जायचं आहे. तिचा आवाज खूपच खोल आणि खूपच भयंकर होता आणि एकदम घोगरा होता. तो आवाज ऐकून मला थोडीशी भीतीच वाटली आणि असली बिलामत उगीचच आपल्या गाडीमध्ये नको म्हणून मी तिला म्हणालो, मावशी, असंच मधून कुठून पण बसता येत नाही. इथं आता पुढं प्रॉब्लेम आहे म्हणून गाडी थांबली, पण तुम्हाला असं मधून कुठेही चढता येणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढच्या स्टॉपवर जावा आणि तिथून एखादी गाडी पकडा. असं म्हणून मी दरवाजा ओढणार तेवढ्यात तिनं दरवाजा जोराने ओढून धरला. तिच्या वागण्यामध्ये एक उर्मटपणा होता आणि ती पुन्हा गंभीर आवाजामध्ये मला म्हणाली, कंडक्टर, पण आत्ता गाडी थांबली आहे ना आणि मी एकटी गाडीमध्ये बसली तर गाडीला काय ओझं होणार आहे का? तसं मी त्या बाईला म्हणालो, अहो मावशी, असं नसतंय. समजा तुम्ही आता गाडीमध्ये बसला आणि गाडीचं चेकिंग झालं तर आम्हाला प्रॉब्लेम होईल. असं म्हणून मी पुन्हा दरवाजा ओढणार तेवढ्यात त्या बाईनं दरवाजाला एक जोरात इसका दिला आणि बळजबरीनं दरवाजा उघडून ती गाडीमध्ये सरली. मी तिला समजवायचा प्रयत्न करत होतो, पण तिनं जवळजवळ मला ढकलतच मागं नेलं. तसं मी हरिकाकांकडे बघायला लागलो. तसं हरिकाकानं मला बोटानंच गप्प राहण्याचा इशारा केला आणि ते म्हणाले, जाऊ दे, बसू दे, अडकली असेल बिचारी पावसात. आता हरिकाका असं म्हणल्यानंतर मी पण काही बोलू शकत नव्हतो. पण त्या बाईचा तो उर्मटपणा मला अजिबात आवडला नव्हता. तिला जर यायचंच होतं तर ती मला विनंती पण करू शकली असती. मी पटकन गाडीचा दरवाजा ओढून घेतला आणि मी त्या बाईला म्हणालो, मावशी, तुम्ही गाडीत बसलाय, पण तुम्हाला मागच्या गावचं तिकीट काढावं लागेल, कारण इथं कोणताही स्टॉप नाही. त्यामुळं मागच्या गावचं तिकीट काढा. तशी ती बाई मोठमोठ्याने हसायला लागली. मला कळतच नव्हतं मी त्या बाईला तिकीट मागत होतो आणि ती बाई चक्क मोठमोठ्याने हसत होती. तिचं ते हसणं खूपच भयानक आणि खूपच विदारक होतं. तिच्या त्या भयानक हसण्याने मी मनातून चांगलाच सरकलो आणि मी हरिकाकाकडे बघायला लागलो. पण त्यांना पण त्या बाईच्या हसण्याचं आश्चर्यच वाटत होतं. मी पुन्हा त्या बाईला म्हणालो, अहो मावशी, तिकीट घ्या ना. तसं ती बाई पुन्हा उर्मटपणे मला म्हणाली, कंडक्टर, तिकीट घ्यायला पैसे कुणाकडे आहेत? तसं मी त्या बाईला म्हणालो, मग खाली उतरा गाडीतून. तुम्ही अजिबात या गाडीमध्ये बसू शकत नाही. एकतर तुम्ही मधूनच या गाडीत बसलाय आणि आता तिकीट पण घेत नाही. ही कसली आरेरावी तुमची? एकतर एवढ्या रात्रीचं आम्ही तुम्हाला मदत करायची आणि त्यात तुम्ही आम्हालाच उर्मटपणा दाखवताय. उतरा पटकन गाडीतून खाली. तशी ती बाई मला एकदम जबरी स्वरामध्ये म्हणाली, उतरणार नाही. असं म्हणून तिनं चक्क मला मागं ढकललं आणि ती चक्क माझी जी कंडक्टरची सीट असते त्याच्या बाजूला बसलीसुद्धा. आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झालेला होता आणि आता हरिकाकांना पण राग आलेला होता. हरिकाका केबिनमधून उठून मागं आले आणि त्या बाईला म्हणाले, ओ मावशी, तुम्ही पटकन एस टीतून खाली उतरा. आम्हाला वाटलं की तुम्ही कुठल्या तरी अडचणीत असाल
म्हणून आम्ही मदत करायला गेलो, पण तुम्ही आम्हाला शिकवायला लागलाय पटकन खाली उतरा गाडीतून. तशी मात्र त्या बाईनं हद्दच पार केली. ती चक्क मला आणि हरिकाकांना घाणेरड्या शिव्या द्यायला लागली. तसं मात्र आता आमच्या दोघांचा पण संताप अनावर झाला आणि आम्ही दोघंजण तिला खाली उतरवायला लागलो. तरी पण ती उतरायला तयार नव्हती. तिनं माझ्या शर्टाचा किस्सा पकडला होता, पण मी आणि हरिकाकाने तिला ताकदीने इस्टीच्या बाहेर ढकललं. तसा माझा शर्टचा किस्सा टरकन फाटला आणि तो किस्सा तसाच तिच्या हातामध्ये होता. ती आता तशीच खाली उतरली आणि ती मोठमोठ्याने ओरडायला लागली आणि अचानक तिच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, दिप्या, मी तुला बघून घेईन. तसं मात्र मला आश्चर्याचा आणि भीतीचा एक धक्काच बसला. मला कळतच नव्हतं की त्या बाईला माझं नाव कसं माहिती. ती आता तिच्या त्या एकाच डोळ्याने एकदम भयानक नजरेने माझ्याकडे बघायला लागली. तिनं आता माझ्या खिशाचं फाटून तिच्या हातामध्ये आलेलं जे कापड होतं ते आता वर आकाशाकडे धरलं आणि ती काहीतरी भयानक मंत्र पुटपुटायला लागली. त्यावेळी मात्र माझ्या अंगावर सरसरून काटा आला, कारण त्या बाईचा अवतार बघूनच माझ्या लक्षात आलेलं होतं की ती बाई काहीतरी विचित्र होती. एव्हाना मी गाडीचा दरवाजा ओढून घेतलेला होता आणि कडी लावून पट्टी पण टाकलेली होती. तरी पण मी खिडकीतून ती बाई काय करते या गोष्टीकडे लक्ष देत होतो. ती बराच वेळ माझ्या खिशाचं कापड आकाशाकडे धरून काहीतरी पुटपुटत होती आणि अचानक तिनं ते कापड स्वतःच्या तोंडामध्ये टाकलं आणि ती ते कापड चगळायला लागली. पुन्हा ती एसटीच्या बाहेरूनच मला मोठमोठ्याने म्हणायला लागली, दिप्या, याचं फळ तुला भोगावंच लागेल. असं म्हणून ती तरातरा पाया दळत एसटीच्या मागच्या बाजूला निघून गेली. मी बराच वेळ आता उभं राहून ती एसटीच्या मागं कुठे जाते हे बघायचा प्रयत्न करत होतो, पण एसटीच्या सगळ्या काचांवर धुकं जमा झालेलं असल्यामुळं मला ती फार वेळ दिसू शकली नाही. माझं डोकं एकदम सुन्न झालेलं होतं. हरिकाका पण एकदम शॉक झालेले होते. मी आता पुन्हा माझ्या सीटवर जाऊन बसलो. तेवढ्यात आमच्याच बसमध्ये बसलेला पाठीमागचा एक म्हातारा माणूस माझ्या जवळ आला आणि तो मला म्हणाला, साहेब, कशाला असल्या माणसांच्या नादाला लागता? बघितलं ना तुम्हाला कशी शिव्या शाप देऊन गेली. तिच्या वागण्याकडे लक्ष देऊ नका आणि तिला काहीतरी गोड बोलून परत आणा. मला ती स्त्री खूपच विचित्र वाटते. असल्या माणसाचा तळतळाट न घेणंच चांगलं. असं म्हणून तो म्हातारा पुन्हा मागं जाऊन बसला. मला पण त्या म्हाताऱ्याचं म्हणणं पटलेलं होतं. काही झालं तरी अशा विचित्र माणसांच्या नादी न लागलेलंच बरं. मी पटकन एसटीतून खाली उतरलो आणि एसटीच्या मागं चालायला लागलो. एसटीच्या मागं पण 3-4 गाड्या उभ्या होत्या. मी वेगानं आता त्या गाड्या पार करून पाठीमागच्या रस्त्याकडे गेलो. त्यावेळी त्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये मला पाठीमागच्या वळणाजवळ ती बाई दिसली. ती आता वळणावरून पलीकडे अंधारामध्ये कुठंतरी चाललेली होती. मी आता लांबूनच त्या बाईला हाक मारायला लागलो, पण माझा आवाज त्या बाईपर्यंत पोहोचत नव्हता. ती आता हळूच त्या वळणावरून त्या अंधारामध्ये कुठंतरी गायब झाली आणि मी जोरात पळत पळत त्या वळणाजवळ गेलो आणि त्या वळणावरून मी थोडंसं पुढं गेलो तसं मला काहीच दिसेनासं झालं. मी पटकन माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईलचा टॉर्च लावून मी हळूहळू त्या वळणावरून पुढं गेलो. तसं मला एक विचित्र आवाज आला, जणू की कुणी काहीतरी मंत्र पुटपुटत असावं. तसं माझ्या लक्षात आलं की नक्कीच तिथं ती बाई बसलेली असणार आणि मी त्या आवाजाच्या दिशेने अजून थोडंसं पुढं सरकलो आणि तसं मला टॉर्चच्या प्रकाशामध्ये ती बाई दिसली. ती रस्त्याच्या कडेला खाली बसलेली होती. तिचं तोंड खाली जमिनीकडे होतं. तिच्या तोंडातून बाहेर पडणारे मंत्र आता हळूहळू अजूनच भयानक आणि अजूनच विचित्र वाटायला लागलेले होते आणि अचानक ती मोठमोठ्याने उलट्या करायला लागली. तसं मी खूपच घाबरलो. मला वाटलं की तिला काय झालं की काय, पण पुढं जायचं माझं अजिबात धाडस होत नव्हतं. तिची ओकारी हिरव्या रंगाची होती आणि एकदम चिकट आणि त्याची एक वेगळीच दुर्गंधी पसरलेली होती आणि त्या उलटीमध्ये मला माझा फाटका किस्सा पण दिसलेला होता, जो तिनं मगाशी तोंडामध्ये घालून सगळलेला होता. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे, काहीतरी भयानक आहे आणि मी आता मागं सरणार तेवढ्यात त्या बाईनं तोंड वर करून माझ्याकडे बघितलं. त्यावेळी तिचा चेहरा बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा चेहरा आता पूर्णपणे बदललेला होता. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या. अंगावरची त्वचा अचानक जळल्यासारखी झाली. शरीराच्या आतलं मांस अचानकच दिसायला लागलं आणि ती त्या भयानक चेहऱ्याने माझ्याकडे बघून अशी काही जोराने किंचाळली की माझ्या अंगातलं त्राणच गळून गेलं. पण मी स्वतःला कसं तरी भानावर आणलं आणि मी जोराने गाडीच्या दिशेने पळायला लागलो. 2च मिनिटात मी माझ्या एसटीजवळ जाऊन पोचलो आणि पटकन एसटीमध्ये चढून मी एसटीचा दरवाजा लॉक केला.
त्या पावसामध्ये सुद्धा माझ्या ओल्या चिंब शरीराला घाम फुटलेला होता. माझं शरीर भीतीनं थरथर कापायला लागलेलं होतं. मला धाप लागलेली होती. मी कसा तरी जाऊन माझ्या सीटवर बसलो. 1-2 मिनटं मी माझे डोळे घट्ट बंद करून ठेवले, कारण आत्ताच मी जे काही बघितलं होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि मी जसं माझे डोळे उघडले तसं मला हरिकाकांच्या जागी म्हणजे ड्रायव्हर सीटवर सुद्धा तीच बाई दिसली. तसा मला दुसरा एक धक्का बसला. मी पटकन माझे डोळे चोळायला लागलो आणि नीट बघितलं. त्यावेळी मला हरिकाकांच्या सीटवर हरिकाकाच दिसले. मला कळतच नव्हतं की माझ्याबरोबर नेमकं काय व्हायला लागलं. अचानक माझ्या हातापायातलं त्राण गेल्यासारखं मला वाटायला लागलं. मला असं जाणवायला लागलं की माझ्या दोन्ही कानांजवळ कोणीतरी काहीतरी पुटपुटतंय. कसल्या तरी विचित्र मंत्रांचा आवाज माझ्या डोक्याच्या कवटीमध्ये सारखा घुमायला लागलेला होता. मला वाटायला लागलं की मला वेड लागले की काय. कसा तरी मी उठून उभा राहिलो आणि एसटीतल्या सगळ्या प्रवाशांकडे बघायला लागलो. पण त्या प्रत्येक प्रवाशाच्या जागी मला ती मगाची भयानक बाईच दिसत होती. तसं मात्र मला भोवळ आली आणि मी धाडकन खाली पडलो. त्यानंतर ज्यावेळी मला जाग आली त्यावेळी मी माझ्या घरी होतो. माझ्या बाजूला हरिकाका आणि माझी सगळी फॅमिली होती. तसं मी हरिकाकांना विचारलं, हरिकाका आपण घरी कधी आलो? तसं हरिकाका म्हणाले, अरे दीपक, तुला काय झालं होतं? तू गाडीत चक्कर येऊन पडलास. राजापुरात आल्यावर मी तुझ्या घरच्यांना राजापूरच्या एसटी स्टँडवर बोलावून घेतले. असं म्हणून हरिकाका पुन्हा निघून गेले. माझ्या घरचे मला त्या दिवशी एसटीमध्ये काय झालं होतं का असं सारखं विचारत होते, पण मी त्यांना माझ्याबरोबर घडलेली कोणतीही गोष्ट सांगितली नाही, कारण ते उगीचच काळजी करत बसले असते. पण त्यानंतर बरेच दिवस मी आजारी होतो. जवळजवळ 15 दिवस मी कामावर गेलोच नाही. मला चांगलं बरं वाटायला लागल्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो. पण आज जरी एसटीतून त्या बावडा घाटातून येताना त्या प्रसंगाची आठवण जरी मला आली तर माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.